सजेति सिन्धुरोवद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्युतमसारासन्नास्तिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवनाय शुभ्रवस्त्रामृताय वीणा वरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासनाय ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितः सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण साई चरित्रातला काही भाग पाहतो। हेमाड पंत रचित श्री साई चरित्र। आता आपला अध्याय चालू आहे 14वा। ओवी क्रमांक आहे 55। ऐसेच आत्मैक्य विज्ञान न लगे अन्य प्रतिपादन। आत्मा सर्वाभूती परिपूर्ण रूप विहीन सर्वथा। असं हे आत्मतत्व रूप रंग रस विहीन सर्वत्र भरलेलं आहे। विपरीत अध्यारोप निमित्त तेने भ्रमी सर्वदा चित्त। जन्ममरणादी दुःखे अनुभवित प्राणी दुष्टित सर्वदा। हा देह मीच हा मिथ्या भ्रम असल्यामुळे माणसाला ह्या देहाची आसक्ती राहते आणि हा आपला देह लवकर जाऊ नये असं वाटतं, पुन्हा जन्म घ्यावा वाटतो। आणि म्हणून ह्या भ्रमातनं जो बाहेर पडलाय तो ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं कसं बाहेर पडता येईल याचा विचार करतो। विपरीत अध्यारोप निमित्त तेने भ्रमित सर्वदा चित्त। जन्म मरणादी दुःखे अनुभवित प्राणी दुष्टित सर्वदा। त्यागोनी नाम रूपादी उपाधी विशुद्ध विज्ञान रूप साधी। ऐशा सिद्धी से माया न बाधी निजानंदी सदा। अशा रीतीने नाम रूप आकार याच्या आपण पलीकडे पाहायला लागलो की तो परमात्मा आपल्याला दिसायला लागतो। जसं काल आपण उदाहरण पाहिलं की सोन्याची अंगठी, बांगडी, पाटली, गोप, नाना प्रकारचे सोन्याचे दागिने, आधीही सोनं होतं, आताही सोनं आहे आणि नंतरही सोनंच राहणार। तुम्ही त्याच्याकडे कसं पाहणार याच्यावर अवलंबून आहे। एक कोट्याधीश मनुष्य होता, त्याच्याकडे देवघरात एक महिषासुरमर्दिनीची सुवर्णाची प्रतिमा होती। त्याच्या पुरुष कोट्याधीश होते, त्याने सुवर्ण प्रतिमा तयार केली। म्हणजे आधी सोन्याचा पाट, त्या सोन्याच्या पाटावरती कोण आहे? महिषासुर आडवा पडलेला आहे आणि त्याच्या बाजूला सिंह आहे, सिंहावर आरूढ झालेली महिषासुरमर्दिनी आहे, बाजूला कुत्रा आहे। त्या देवीच्या हातामध्ये भाला आहे। तो भाला म्हणा, त्रिशूळ म्हणा, तिने त्या महिषासुराच्या छातीमध्ये खुपसलेलं आहे। अर्धा त्याचं महिषाचं रूप आहे आणि अर्धा त्यातून जो बाहेर आलेला आहे असा तो महिषासुर। त्याचा वध देवी करते आणि त्या पुन्हा देवीच्या अंगावरती विविध प्रकारचे अलंकार, तिच्या मस्तकावर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, नाकामध्ये नथ आहे, हे सगळे दागिने तिच्या अंगावरती, सुवर्ण वस्त्र परिधान केलेली अशी ती जगन्माता, अशी ती मूर्ती आहे। कालांतराने त्याला दारिद्र्य प्राप्त होतं
आणि घरात आता विकायसारखं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून नाविलाजाने तो ती देवीची सुवर्ण मूर्ती विक्री करण्यासाठी जातो. आता एक लबाड व्यापारी असतो, तो त्याला विचारतो, बघ बा, मग महिषासुर मर्दिनी म्हणजे देवी का नाही, जगन्माता का नाही? हो. मग तिच्या मानाने त्या सिंह म्हणजे कमी दर्जाचा का नाही? हो. त्याच्यापेक्षा ते कुत्र म्हणजे कमी दर्जाचं का नाही? त्याची बरोबरी होईल का देवीची? नाही होते. सिंहाची आणि देवीची बरोबरी होणार नाही, कुत्र्याची आणि सिंहाची बरोबरी होणार नाही. आणि म्हणले हा तर महिषासूर, याची आणि त्याची बरोबरी होईल का? देवीच्या दासाची सुद्धा बरोबरी करण्याची याची लायकी नाही. त्यामुळे या महिषासुराची त्या सिंहाबरोबरही तुलना करता येत नाही आणि त्या कुत्र्याबरोबरच तुलना करता येत नाही, कारण ते देवीच्या बरोबर. म्हणजे त्या महिषासुराची किंमत नॅचरली याच्यापेक्षा कमी आहे. आणि तो पाठ म्हणजे काय म्हणाले? पाठ. आता पाटाची आणि महिषासुराची किंमत करता येईल का? पाटाला काय किंमत असते? तो खरंच आहे. म्हणून म्हणले मी असं करतो तुला की हे समजा 40,000ला 10 ग्रॅम ह्या भावाने मी देवीची मूर्ती घेतो. त्यानंतर त्या सिंहाचं जे वजन असेल ते त्या 40,000ला 10 ग्रॅमच्या ऐवजी ते समजा मी 30,000ला 10 ग्रॅम असं घेतो. ते कुत्रा आहे ते 20,000ला 10 ग्रॅम ह्या भावाने घेतो. आणि ते महिषासूर आहे तो 10,000ला 10 ग्रॅम भावाने घेतो. आणि ते जे कुत्रा, ते जे पाट आहे तो म्हटला मी 5,000 रुपये तोळ्याने 10 ग्रॅमने घेतो. आता ह्याला वाटलं बरोबर आहे की त्याचं काय चूक आहे? देवी आणि सिंहाची कुठं तुलना होते का? सिंह आणि कुत्र्याची कुठं तुलना होते का? कुत्रा आणि महिषासुराची कुठे तुलना होते का? महिषासुर आणि पाटाची तुलना होते का? एवढा प्रचंड देवीशी युद्ध करणारा म्हणजे केवढा ताकदवार असेल, त्याची आणि पाटाची काय किंमत आहे? त्या अज्ञानी माणसाला ते खरं वाटलं. पण पुन्हा विचार केला की एकाच दुकानात विकण्यापेक्षा 2-4 ठिकाणी चौकशी करू. अनेक ठिकाणी तो फिरला आणि शेवटी एका सज्जन अशा व्यापाऱ्याच्या दुकानात तो गेला आणि त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही आता ही काय भावाने घेणार? सगळं मिळून वजन केलं त्याचं. म्हणजे 10 ग्रॅम वजन आहे पाटाचं, 10 ग्रॅम वजन आहे महिषासुराचं, 10 ग्रॅम वजन आहे त्या कुत्र्याचं, 10 ग्रॅम वजन आहे त्या सिंहाचं, आणि समजा 20 ग्रॅम आहे ते देवीचं. ते 10 10 20 10 30 10 40 60 ग्रॅम एकंदर ही मूर्ती आहे. मग आता तुम्ही काय भावाने घेणार? कारण एका व्यापाऱ्याने सांगितलं 40 30 20 10 5 असं टप्प्याटप्प्याने तो कमी होत आला. त्या तो व्यापारी काय म्हणाला, नाही बाळा, मला यातली महिषासुराची देवी दिसत नाही, मला यातला सिंह दिसत नाही, मला यातला कुत्र दिसत नाही, मला यातला महिषासूर दिसत नाही, मला यातला पाठ दिसत नाही, मला फक्त यातलं सोनं दिसतंय आणि ते 60 ग्रॅम आहे. 60 ग्रॅमला मी 40,000 रुपये 10 ग्रॅम ह्या भावाने मी सगळं विकत घेईन. बघा, आता त्या व्यापारी काही अडाणी होता का? त्याला काय महिषासूर मर्दिनी दिसत नव्हती का? त्याला तो सिंह दिसत नव्हता का? त्याला कुत्रा दिसत नव्हता का? महिषासूर दिसत नव्हता का? पाठ दिसत नव्हतं का? हे सगळं त्याला दिसत होतं. याला काय आकार आहे? त्या देवीला आकार आहे, सिंहाला आकार आहे, त्या कुत्र्याला आकार आहे, त्या महिषासुराला आकार आहे, पाटाला आकार आहे. म्हणजे त्यांचे आकार त्याला दिसत होते. बरं, प्रत्येकाची नावं वेगळी. याला देवी म्हटलंय, त्याला सिंह म्हटलंय, याला कुत्रा म्हटलंय, याला महिषासूर म्हटलंय, याला पाठ म्हटलंय. म्हणजे प्रत्येकाचे आकार वेगळे आहेत, प्रत्येकाची नावं वेगळी आहेत. पण हा जो सज्जन व्यापारी आहे तो यातल्या आकाराच्या मागे लागत नाही का त्याच्यातल्या नावाच्या मागे लागतो. तो त्याच्या पलीकडे पाहतो. काय पाहतो त्याच्या पलीकडे? हे सगळं सुवर्णापासून निर्माण झालेलं आहे आणि निर्माण झालेलं असलं तरी ह्यात सोनं 40 ते 60 ग्रॅम ते 60 ग्रॅम तसंच आहे. मग तो फक्त त्यातलं सोनं पाहतो. तसं ज्ञानी मनुष्य या आकाराकडे लक्ष देत नाही की लहान बालक आहे का, तरुण मनुष्य आहे का, तो प्रौढ आहे का, म्हातारा आहे का, या आकाराकडे लक्ष देत नाही.
तो स्त्री आहे का, पुरुष आहे का, नपुंसक आहे का, या भिन्न लिंगाकडे लक्ष देत नाही. तो ज्ञानी आहे का, अडाणी आहे का, मूर्ख आहे का, या बुद्धिचातुर्याकडे तो लक्ष देत नाही. मग तो काय पाहतो? फक्त या सर्वांच्या अंतर्भूत असणारा परमात्मा पाहत असतो. आणि म्हणून त्यागोनी नामरूपादी उपाधी शुद्ध विज्ञान रूप साधी ऐशिया सिद्धासी माया नबाधी निजानंदी रतसदा. अशा रीतीने जो सर्वत्र भरलेला परमात्मा पाहतो, नामरूपातीत असणारा तो परमात्मा पाहतो, आणि त्यामुळे तो निजानंदामध्ये सदैव मग्न असतो. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. निजानंदी रतसदा ऐशिया स्थितीचे उदाहरण मूर्तिमंत श्री साईचे चरण. भाग्ये लाभले दया दर्शन धन्य धन्य जन ऐसे. अशा मूर्तिमंत साईचं दर्शन ज्याला लाभलं ते डोळेही धन्य, ती माणसंही धन्य, तो कालही धन्य. चंद्र उदकी दिसे स्थित परेतो जैसा उदकातीत तय संत तैसेचे भक्त परिवेष्टित वस्तुता अलिप्त तयासे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये असलेला चंद्र मातीची भांडी भरून ठेवली, बोळका आहे, मडका आहे, त्यानंतर डेरा आहे, त्यानंतर रांजण आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी भरून ठेवली. त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पौर्णिमेचा चंद्राचा प्रकाश बोळक्यातही पडलाय, त्या मडक्यातही पडलाय, त्या माठातही पडलाय, त्या रांजणामध्ये सुद्धा पडलाय. म्हणजे चंद्र आकाशामध्येच आहे, तो काही त्या बोळक्यात नाही, पण बोळक्यात दिसतोय. म्हणजे आपल्याला आकाशात स्थिर असणारा चंद्र जसा मडक्या रांजणामध्ये दिसतोय, पण तो ह्या मडक्या रांजणामध्ये असून सुद्धा सर्वापासून अलिप्त आहे, तसा हा निजानंदी रंगलेला सत्पुरुष सर्वामध्ये जरी दिसत असला तरी सर्वापासून तो अलिप्त असतो. चंद्र उदकी दिसे स्थित परितो जैसा उदकातीत संत तैसेचे भक्त परिवेष्टित वस्तुता अलिप्त तयासे. तसेच संत सर्वांच्या मध्ये असतात, पण कुणामध्येच गुंतलेले नसतात. अलिप्त तयासे दिसे जरी परिवाराला भक्ती परी न कोठे आसक्ती स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्य निवृत्ती सर्वदा. आता त्यांचे नाना प्रकारचे भक्त येतात, त्यांच्या भक्तीप्रमाणे ते बाबा प्रतिसाद देतात, पण कशातही गुंतून पडत नाही. अलिप्त सर्वदा दिसे जरी परिवाराला भक्ती परी न कोठेही आसक्ती स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्य निवृत्ती सर्वदा. ऐसे हे महासाधू संत जयाच्या बोलात वर्ते भगवंता काही ना प्राप्य तया विश्वात काही ना ज्ञातया ते. आता परमात्मा कसं आहे, त्यांच्या शब्दानुसार वर्तन करतो. म्हणजे संतांच्या मुखातनं सहज बाहेर पडलेला शब्द भगवंताला खरा करावा लागतो. ऐसे महासाधू संत जयाच्या बोलात वर्ते भगवंत काही ना प्राप्त तया विश्वात काही ना ज्ञात तया ते. त्यांना अशक्य असं जगात काही नाही, काही ना अप्राप्त तया ते. आणि काही माहीत नाही असं नाही. मुंगीच्या मनात काय चाललंय ते त्यांना कळतं, म्हणजे आपल्या मनात काय चाललंय ते त्यांना कळणारच आहे. उपदेश देते आणि घेते ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशा सवे अनुभूती देते अतीत विरळा. आता अनेक गुरु आहेत, ते आपल्या भक्तगणांना उपदेश देतात. कोणी कानात देतं म्हणा, कोणी कसं आहे, म्हणजे अनेक गुरु आहेत ते आपल्या भक्तांना उपदेश देतात. म्हणजे उपदेश देणारे गुरु पण जगामध्ये आहेत आणि गुरुकडून अनुग्रह घेणारे शिष्य सुद्धा जगामध्ये आहेत. बघा काय म्हणतात, उपदेश देती आणि घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशासवे अनुभूती देती हाती ते विरळ. पण उपदेशाबरोबर त्या भक्ताला त्याची अनुभूती देणारा संत विरळा, म्हणजे दुर्मिळ संत.
गुरु आहे, शिष्य आहेत, पण त्याची अनुभूती येते का शिष्याला? तर अनुभूती देणारा गुरु खरा गुरु. त्या शिष्याला त्याची अनुभूती आली पाहिजे की हा बरोबर आहे, माझं म्हणजे गुरु करण्याच्या आधीचं माझं जीवन आणि गुरु केल्यानंतरचं माझं जीवन, यात काही फरक पडला आहे का? काही मला अनुभूती आली आहे का? माझा पूर्वी खूप चिडचिडा स्वभाव होता, तो आता गुरुचा अनुग्रह झाल्यानंतर, गुरुचा उपदेश ऐकल्यानंतर हळूहळू त्या चिडचिडेपणाला कमीपणा आला, म्हणजे कमी झाला चिडचिडेपणा. मला कोणी काही टाकून बोललं, कोणी काही बोललं की लगेच माझं मन विचलित होत होतं. पण आता गुरुचा अनुग्रह झाल्यानंतर, गुरुचा उपदेश घेतल्यानंतर त्या मानापमानाच्या मी पलीकडे गेलो. अशी अनुभूती आपल्याला आली आहे का? कोणी एखाद्याने लग्नाला बोलवलं की मला आनंद होत होता, कोणी नाही बोलवलं की वाईट वाटत होतं. आता बोलवलं काय आणि नाही बोलवलं काय, आता मला त्याचं काही वाटत नाही, असं अनुभूती आपल्याला येते का? पूर्वी सगळ्यामध्ये माझं मन गुंतलं होतं, सारखं ह्याची काळजी कर, त्याची काळजी कर, त्याची काळजी कर, असं होतं. आता मी माझा सगळा भार गुरुवर टाकून निश्चिंत झालोय का? मग असं जर काही आपल्याला अनुभूती आली असेल तर तो अनुभूती देणारा गुरु खरा आहे. म्हणजे शिष्याच्या मनामध्ये परिवर्तन घडलंय का या कानाने ऐकतोय त्या कानाने सोडून देतोय? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तो नुसतंच ऐकतोय का त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही त्याला आनंदाचा काय अनुभव होतोय का? समाधानाचा काय अनुभव होतो का? समाधान साधू जनाचे नियोगे. सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर समाधान आपल्याला प्राप्त होतं. ते समाधान त्याला आपल्या गुरुच्या सान्निध्यात प्राप्त होतंय का? या सगळ्याचा विचार केला की याला म्हणतात अनुभूती. ती त्याच्या जीवनात आली का? पूर्वी अगदी मला देवाच्या पुढेच बसलं तरच मी काय पारायण करतो ते देवाला ऐकायला जात आहे, आणि मी थोडंसं त्या सद्गुरूच्या मूर्तीपासून लांब बसलो पारायणाला तर ते आता माझं पारायण गुरु ऐकतायत का नाही, असं जे पूर्वी वाटत होतं ते आता मला जरी गुरुच्या समोर बसायला नाही पारायणाला जागा मिळाली, मला एखाद्या कोपऱ्यात जागा मिळाली, तरी मला पूर्वी गुरुच्या समोर बसून पारायण करण्यामध्ये जो आनंद होता तो आनंद मला आता गुरुपासून थोडंसं लांब बसून सुद्धा मिळतोय का? पूर्वी मला पारायण करण्यातच आनंद होता, पण आता मला पारायण करताना जो आनंद मिळतोय तो गुरुची सेवा करताना आनंद मिळतोय का? मग ती सतरंजा टाकणं असो, भांडी घासणं असो, का देवाच्या काही इतर पूजेच्या साहित्याची तयारी करून देणं असो, मला जो अनुभव त्याच्यामध्ये मिळत होता तो अनुभव आता मला इतर मी जी बाबांची सेवा करतो त्याच्यामध्ये मिळतोय का? मग अशी अनुभूती आपल्याला आपल्या जीवनात येते का? आणि येत असेल, काय म्हटलं, उपदेश देती आणि घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशासवे अनुभूती देती हाती ते विरळ पुरेयात आहे पूर्ण पुरवर्णन करू मुख्य कथावतरणाम तदर्थे श्रोते सोत्कंठपूर्ण श्रवण संपन्न होत, असं म्हणाले. आता हे वर्णन बाजूला ठेवतो, कारण काही लोकांना कसं माहिती आहे, गोष्टी ऐकण्यामध्ये आनंद असतो, त्यांना तत्त्वज्ञानामध्ये आनंद नसतो. तर प्रत्येकाचं एखाद्याला तत्त्वज्ञान आवडेल तर एखाद्याला कथा आवडेल. पुरेयात आहे पूर्ववर्णन करू मुख्य कथावतरण तदर्थे श्रोते सोत्कंठपूर्ण श्रवण संपन्न होत. त्यांना ऐकून आनंद वाटावा. श्रोत्यांना आता कथा सांगूया जी कथा ऐकून त्यांच्या मनाला प्रसन्नता निर्माण होईल. मोगलाई नांदेड शहरी पारशिक प्रख्यात व्यापारी धार्मिक लोकप्रिय भारी नाम निर्धारी रतनजी शापूरजी वाडिया मिल कॉन्ट्रॅक्टर नांदेड. हा रतनजी होता, पारशी होता. त्याला धार्मिक गोष्टीची आवड होती. धन संपदेचे पसारे गाड्या घोडे शेती शिवारे वाडियांची मुक्तद्वारे विन्मुख माघारे नशकोणी. त्याच्याजवळ धन होतं. जशी
ऐश्वर होतं तशी देण्याची दानत पण होती. नुसतं ऐश्वर असून काय उपयोग आहे? तुम्हाला कोणाला मदत करण्याची इच्छा नसेल तर त्या ऐश्वर्याचं करायचं काय? पण याच्याकडे ऐश्वर होतं आणि त्याच्या दारातनं आलेला कोणी गरजू विनमुख जात नव्हता. धनसंपदेचे पसारे, गाड्या घोडे शेते शिवारे, वाडी यांची मुक्तद्वारे, विनमुख माघारे नच कोणी. गाडी घोडे सगळं त्याच्याकडे ऐश्वर हात जोडून पुढे उभं होतं. ऐसे बाह्यता आनंद सागरी, डुंबत असता अहोरात्री, अंतरी दुर्धर चिंता मगरी, सदैव गरी शेती ते. असं बाह्य सौंदर्य जसं असलं लोकांना बाहेरचं ऐश्वर दिसतं, पण आपल्या मनात काय दुःख आहे ते जगाला दिसत नाही. परी कोण जाणेल ते अंतरीचे. आपल्या मनातलं कोण जाणणार? बाहेरचं दिसतंय सगळ्यांना. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. आपल्या त्यांना काय दिसतं? अरे केवढा मोठा बंगला यांचा. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. नाना प्रकारचं सुख आहे. सगळं सुख यांच्या पुढे हात जोडून उभं आहे. परी कोण जाणेल ते अंतरीचे. पण त्याच्या अंतःकरणात काय दुःख आहे ते जगाला कसं कळणार? परी कोण जाणेल ते अंतरीचे. मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. घरे सुंदरे सौख्य सगळं ऐश्वर याच्याकडे रतनजीकडे, पण त्याच्या पत्नीच्या मनात काय दुःख आहे हे जगाला कुठं माहिती आहे? अंतरी दुर्धर चिंता मगरी, सदैव घेरी शेटी रे. हे तो ईश्वरी सूत्रजी पाहे, निर्भेळ सौख्य नाही कुणाही. कोणास काही गुरुर राही पाठीसी. आता जसं त्याच्या पत्नीला चिंता आहे तशीच त्या शेठजीला पण चिंता आहे. दोघं नवरा बायको सचिंत आहे. सगळं ऐश्वर लोकांना पण यांच्या मनातली चिंता दिसत नाही. काय म्हटलंय? प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक कमी असतं. हे आहे हे सगळं आहे पण एक नाही. म्हणजे सगळं असतं पण एक नसतं. हे भगवंताची लीला आहे. त्याशिवाय आपल्याला देवाची आठवण पण येणार नाही. सगळं असतं पण एक गोष्ट नसते. ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये. म्हणून तर काय समर्थाने सांगितलंय, जगे सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. जगामध्ये सर्व सुख संपन्न असा मनुष्य तुम्ही पाहिलाय का? म्हणले नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. म्हणून असं म्हटलं की जगामध्ये सर्व सुख संपन्न असं कोणी नाही. बरं कुणाला सांगितलंय शोधायला? विचारी मना तुझी शोधोनी पाहे. मना तुला असं वाटतं ना मी विचार करतो, कर ह्या जगाचा विचार. तुला असं दिसतंय का एक तरी मनुष्य सर्व सुख संपन्न आहे? नाही म्हणले. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमी आहे एवढं लक्षात. ऐसे बाह्यता सूत्रजी पाही, हे तो ईश्वरी सूत्रजी पाही. निर्भेळ सौख्य नाही कुणाही. कोणास काही हुरूर राही पाठीसी. कोणी म्हणेल मीच मोठा, सर्वेश्वरी मीच लाठा. चालू लागेल उपराटा, नसता ताठा भरेला. कोणाला असं वाटतं मीच सगळ्यात मोठा आहे. म्हणले काय करू? डॉक्टरच सुटत नाही ना. सगळं ऐश्वर्य आहे पण डॉक्टर सुटत नाही, वकील सुटत नाही. म्हणजे सगळं आहे पण आता मग दरवेळेला वेगवेगळ्या केसेस. आता ही एक केस आपल्या बाजूने निकाल लागावा तोपर्यंत दुसरी उभी आहे, तो लागावा तोपर्यंत तिसरी उभी आहे. ही व्याधी बरी व्हावी तोपर्यंत दुसरी उभी आहे. काय सांगताय? निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट, लव व्यंगत्वाचे गालबोट. परवेष्टी स्वकरीची फासे यथेष्ट, ऐसे स्पष्ट वाटते. असा परमात्मा का करत असेल याचा विचार करत असेल असं लक्षात येतं की निर्व्यंगत्व असेल म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच कमी नाही. असं असलं तर काय होईल? जगाची दृष्ट लागेल आणि जगाची दृष्ट लागू नये म्हणून परमात्मा काहीतरी कमी ठेवतो. जसं बघा आता एखाद्याला खूप सुंदर मेकअप केलाय पण त्याच्या सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून कानाच्या मागे काळा टिका लावतो.
कशासाठी? ह्या सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून. हा भाव नाही, प्रत्येकाची भावना आहे. ज्याला असं वाटत नाही तो लावणार नाही, पण ज्याची भावना आहे ना तो म्हणे अरे थांब जर तुला एक तीट लावू दे. का? कोणाची दृष्ट लागू नये तुला. अरे दुसऱ्याची दृष्ट कशाला? काही वेळेला आपलीच आपल्या वैभवाला दृष्ट लागते, दुसऱ्याची नाही, आपलीच. काय भाव देवान तेवढं मला, आपलीच दृष्ट आपल्याला लागते. लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला. आपल्याच वैभवाला आपली दृष्ट लागू नये. निर्व्यंगत्वा लागे दृष्ट लव व्यंगत्वाचे गालबोट परमेष्ठी स्वकरेची फासे यथेष्ट ऐसे स्पष्ट वाटते. रतनजी धनकनक संपन्न आल्या गेल्या घाल्यांना दीनांचे विच्छिन्न करी दैन्य सुप्रसन्न सर्वदा. रतनजी आल्या गेल्या माणसाला अन्नदान करत असेल, कोणी दरिद्री असेल त्याचं दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करत असेल. एवं शेडजी सुखात होते घेतले जरी हे जगाचे चित्ते परिवित्ताचे सौख्य विफलते पुत्रही नाते सर्वदा. एवं शेडजी सुखसंपन्न होते घेतले जरी हे जगाच्या चित्ते. जगाच्या चित्ताने म्हणजे लोकाला असं वाटायचं की शेडजी आनंदात आहे, पण पुत्रहीना ते सर्वथा. परिवित्ताचे सौख्य विफल पुत्रहीना ते सर्वथा. पण ज्याला मूलबाळ नाही ना त्याला सगळं ते वैभव खायला उठतं. म्हणतो नको हे वैभव देवा. मला एक संतान काय म्हणतो, मला हे वैभव नको. हे वैभव सारे शून्य गमे गे मजला. हे वैभव सारे शून्य गमे गे मजला. हे कोण म्हणतं? दशरथ राजा म्हणतो. ज्याला एका राणीला मुलं होत नाही म्हणून दुसरी केली, दुसरीला होत नाही म्हणून तिसरी केली, तिसरीला होत नाही म्हणून चौथी केली. अशा किती राण्या केल्या? 300 राण्या केल्या. आणि 3 पट्ट राण्या आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. एवढं असून मूलबाळ नाही. ऐश्वर्य नव्हतं का? दशरथाला ऐश्वर्य होतं पण मूलबाळ नव्हतं. त्या दशरथाच्या मनातले विचार एका कवीने फार सुंदर वर्णन केले. काय म्हणतो बा? हे वैभव सारे शून्य गमे गे मजला. दुरून पाहता अंगी भडकती ज्वाला. हे वैभव सारे शून्य गमे गे मजला. दुरून पाहता अंगी भडकती ज्वाला. या अंकावरती बालक कधी खेळेल. या अंकावरती बालक कधी खेळेल. बोबडे बोलुनी बोल मना सुख. बोबडे बोलुनी बोल मना सुख देव. हे वैभव सारे शून्य गमे गे मजला. वैभव सारे शून्य गमे गे मजला. दुरून पाहता अंगी भडकती ज्वाला. जेवाया बसता पाटावर येऊन. जेवाया बसता पाटावर येऊन. भरवीन त्याजला घास कधी मी दोन. भरवीन त्याजला घास कधी मी दोन. बहु गडबडी नेमी कहू गडबडी नेमी जाता दरबारात. बहु गडबडी नेमी जाता दरबारात. ओढील कधी मज प्रेमे धरुनी हात.
कधी मज प्रेमे धरुनी हात, जेवाया बसता पाटावर येऊन, भरवीन त्याजला घास कधी विधून, हे मनीचे मांडे सांगू मी कुणा, करतील कशाने माझ्या यातना, हे वैभव सारे शून्य गमे गे मजला, हे वैभव सारे शून्य गमे गे मजला, दूरून पाहता अंगी भडकती द्वारा. साईनाथ महाराज की. त्या रतनजीच्या मनामध्ये असं वाटावं की परमेश्वराने मला सगळं सौख्य दिलंय, पण मला संतती नाही. एवं शेडी सुखात होते घेतले जय, जरी हे जगाच्या चित्ते परिवित्ताचे सुख विफलते. पुत्रहीना ते सर्वथा कन्या संपत्तीचा पसारा, एका मागून एक बारा, कोठून लाभेल सुखाचा वारा, मना सितारा कैजा त्या. कन्या संपत्तीचा मुले, पण मुलाचं साधारण पूर्वीच्या काळी असं होतं की आपला मुलगा झाला की आनंद. अजूनही काही ठिकाणी आता मुलगा काय मुलगी काय काही मिळाला तर आनंद मानायला पाहिजे. प्रेमावीण हरिकीर्तना, तालस्वरावीण गायना, यज्ञोपैतावीण ब्राह्मणा, शोभा कवण तयाची. भगवंताचं कीर्तन केलंय पण त्या कीर्तनात प्रेम नसेल तर काय उपयोग आहे. म्हणजे भगवंताच्या प्रेम पाहिजे. गायन करणाऱ्या माणसाला तालासुराचं भान पाहिजे. तबला पेटी त्याचे ताल स्वर कळले पाहिजेत. तालस्वरावीण गायना, आणि त्याची साथ असल्याशिवाय गाण्याला मजा पण येत नाही. तालस्वरावीण गायना, यज्ञोपवितावीण ब्राह्मण, शोभा कवण तयाची. ब्राह्मणाच्या जन्माला आलाय पण जानवं घालायची लाज वाटते, शोभा कशी येईल त्याला. यज्ञोपवितावीण ब्राह्मण, शोभा कवण तयाची. आहे सकल कला प्रवीण, नाही सारासार ज्ञाना, भूतदयाहीन आचार संपन्न, शोभा कवण तयाची. आहे सकल कला प्रवीण, 14 विद्या 64 कला येत आहेत. काय म्हटलंय. आहे सकल कला प्रवीण, पण सारासार विचार जर त्याच्याजवळ नसेल तर काय कामाचं. आहे सकल कला प्रवीण, सारासार ज्ञाना, नाही सारासार ज्ञाना, भूतदयाहीन आचार संपन्न, शोभा कवण तयाची. खूप आचार विचार चांगला आहे. स्नान संध्या जप ध्यान, अंगावरती पांढरी शुभ्र वस्त्र, कपाळाला गंध, रुद्राक्षाच्या माळा म्हणा, भस्म लावलंय म्हणा, हे सगळं आचार चांगला आहे, विचार चांगला आहे. पण भूतमात्राविषयी अंतःकरणामध्ये दया नसेल तर याचा उपयोग काय. भूतदयाहीन आचार संपन्न, शोभा कवण तयाची. बाळी टिळे गोपीचंदन, गळा तुळशीमाळा भूषणा, जिव्हा करी संत विटंबना, शोभा कवण तयाची. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावलाय, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या, पण जिभेने संताची निंदा करत असेल तर त्या सगळ्या टिळे माळ्याला याला काय उपयोग आहे. अनुतापा वीणा तीर्थाटना, गळसरी वीण अलंकरणा, पुत्रा वीण गृहस्थ सदना, शोभा कवण तयाची. अनुतापा वीण तीर्थाटन, अजून मनामध्ये अनुताप निर्माण झाला नाही तोपर्यंत त्या तीर्थयात्रेतलं काय होणार आहे आनंद. मनामध्ये अनुताप झाल्यानंतर तीर्थयात्रेला म्हणतो. आधी आपण तीर्थयात्रा केल्यानं तर त्या पिकनिक होणार.
आपण जाऊन आलो तीर्थयात्रेला एवढाच आनंद. पण अनुताप झाल्यानंतर मग त्यातला आनंद आणखीन वेगळा आहे. आधीचा आनंद आणि हा अनुताप झाल्यानंतरचा आनंद, यातला आनंद दोन्हीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. अनुतापावीण तीर्थाटन गळसरी वीणा अलंकरण. एरवी आपण तीर्थयात्रेला गेलो, काही ठिकाणी पाणी गढूळ असतं आणि त्यामुळे आपण म्हणतो नको बाबा, त्यातलं तीर्थ घ्यायला नको काही. आणि ज्याला अनुताप झाला असा गेला ना, तर त्याला सर्व ठिकाणी पवित्र तीर्थ वाटायला लागतं. पाहण्याचा दृष्टिकोनमध्ये अंतर पडतं. त्याला एरवी काय वाटतं, काय इथे आता द्वारकेला जाऊन आलो, वृंदावनाला जाऊन आलो, काय इथे आता. अरे पण हे आधीची अवस्था आहे. कधी अनुतापाच्या आधीची अवस्था आहे. आणि अनुताप झाल्यानंतरची अवस्था कशी आहे, त्या वृंदावनामध्ये गेलात, त्या गोकुळामध्ये गेलात की त्या ठिकाणी कृष्णाच्या बाललीला तुम्हाला आठवतील. अरे याच जमिनीवरनं कृष्ण दूर धावत गेला असेल, याच भूमीवरनं कृष्ण मथुरेला गेला असेल, याच भूमीवर कृष्णाने कितीतरी राक्षसांचा संहार केला असेल, याच भूमीवर भगवंताने गोवर्धन पर्वत हातात धरला असेल. ह्या सगळ्या लीला आठवतील कधी? अनुताप झाल्याशिवाय नाही आठवणार. तोपर्यंत एरवी हा ठीक आहे, आता उलट मनात त्यावेळेला असं विचार नाही, आता काय आहे, आता कृष्ण नाही, काही नाही, काय आहे. लक्षात घ्या, एरवी पंढरपूरला जाणं निराळं आणि अनुताप झाल्यानंतर जाणं निराळं. अनुताप झाला, एरवी काय गेलाय चंद्रभागेला स्नान केलं म्हणा, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पायऱ्या चढून आलं, हे एरवीची अवस्था. आणि अनुताप झाल्यानंतरची अवस्था काय, त्या वाळवंटातली धुळीकण तो आपल्या मस्तकाला लावेल का. अरे ह्याच वाळवंटामध्ये माऊलीने कीर्तन केलं, याच वाळवंटामध्ये तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं, याच वाळवंटामध्ये संत नाचलेले, देहभान विसरून नाचलेले, त्यांची चरणरज माझ्या मस्तकाला लावतो. खरं काय, लक्षात घ्या. अनुताप झाल्यानंतर तीर्थयात्रा, त्याचा आनंद काही वेगळा आहे. अनुतापावीण तीर्थाटन गळसरी वीण अलंकरण पुत्रावीण गृहस्थ सदन शोभा कवणतयाची. सगळे अलंकार गळ्यामध्ये घातले, पण एक मंगळसूत्र नाही. या सगळ्या बाकीच्या अलंकाराला काय महत्त्व नाही. गळसरी वीण अलंकरण पुत्रावीण गृहस्थ सदन शोभा कवणतयाची. तसं घरामध्ये मूल नसेल तर त्या घराला शोभा काय. पुत्रावीण गृहस्थ सदन शोभा कवणतयाची. एक तरी पुत्र सुपुत्र संतान देई काय नारायण. हे चितयानुदीन चिंतन निश्चिंत मन होईना. तेणे शेडजी सदा खिन्न गोडन लाग्यान्न पान. मनी रात्र निरुद्विग्न चिंतामग्न सर्वदा. देवा माझा एवढा कलंक धुन कीजे मध्ये निष्कलंक. देवंशाधारिक लज्जा राख प्रभुराया. देवा काही कर, माझी लज्जा राख, अशी भगवंताच्या चरणी तिने प्रार्थना करावी. दासगणूवर मोठी भक्ती जीवीच्या अर्थतया निवेदिती. ते म्हणते जा शिर्डी प्रति मनेपसित पावसी. दासगणू महाराजावर त्यांचं मोठं प्रेम होतं. तेव्हा दासगणू महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हायची असेल ना तर बाबांना साकडं घाल. ते म्हणते जा शिर्डी प्रति मनेपसित पावसी. घे बाबांचे दर्शन चरणतयांचे वंदना करी. साध्यंत गुह्य निवेदन आशीर्वचन देतील. बाबांना माग, बाबा आशीर्वाद देतील. जा होईल तुझे कल्याण अतर्क्य बाबाचे विंदान. जाई तयाशी अनन्य शरण कृतकल्याण होशील. मनास मानवला विचार रतनजीचा झाला निर्धार. काही दिन लोटल्यावर पातले शिर्डीवर रतनजी. गेले दर्शना मशिदीसी. घातले लोटांगण साई पदासी. पाहून महाराज पुण्यराशी प्रेमतयासी लोटले. करंड फुलांचा सोडीला सोनहार काढून ते घेतला. प्रेमी बाबांच्या गळा घातला. फलभार समर्पिला चरणात. आता कोट्या दिवशी फुलाच्या हारेच्या हारे बरोबर घेतलेले, फळाच्या हारेच्या हारे बरोबर घेतलेले, सुंदर असा हार काढला, बाबांच्या गळ्यामध्ये घातला. होऊन अति विनीत रतनजी अत्यादरयुक्त बाबापाशी जाऊन बसत प्रार्थना करीत. ती परिसा जन पडता महत्संकटी येते आपल्या पायानिकटी. बाबा रक्षित उठा उठी मी आहे गोष्टी ऐकली. बाबा तुमचे भक्त संकटामध्ये पडल्यानंतर
आपल्या चरणाला शरण येतात आणि तुम्ही त्यांची संकट दूर करता, अशी आपली कीर्ती या कानाने श्रवण केली आहे, म्हणून मी आपल्या दर्शनाला आलोय. जन पडता मत संकटी ती आपल्या पाया निकटी, बाबा रक्षिती उठा उठी मी आहे गोष्टी ऐकली, म्हणून ईश्वर आलो भेटी देरोनी मोठी उत्कंठा पोटी, सादर करतो चरण संपुटी परता न लुटी महाराजा. मग म्हणते बाबा तयासी येता येता आदेशी, दे काय मत दक्षिणा देशी, मग तू हेवसी कृतार्थ. अरे शिर्डीला यायचं किती दिवस भोकत होतात, पण आज तुझा योग आला, हरकत नाही, मला दक्षिणा दे म्हणाले. मग तू होसी कृतार्थ, येता कोणीही दर्शनासी, लागता चरणवंदा वयसी, असो हिंदू यवन वा पारसी, दक्षिणा त्यापासी मागत. कोणी दर्शनाला आले की बाबा हिंदू असो, मुसलमान असो किंवा पारशी असो, त्याला दक्षिणा मागायचे का? त्याच्या हातून काहीतरी सत्पुरुषाला दान झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश होता. बरं, ते काय बाबा स्वतःसाठी वापरत होते का? बाबा ते पुन्हा वाटूनच टाकत होते. ती तरी काय थोडी थोडी रुपये 1-2 वा, पंचकडी मागत शतसहस्र लक्ष खोडी, स्वेच्छा परवडी दक्षिणा, जिथली तरी आणि काणा, संपली म्हणता उसन्या ध्याना, तेव्हा कोठे उसनी मिळेना, तेव्हा मग याचना थांबवित. कोणी दिली तर म्हणून त्याच्यापेक्षा अधिक दे म्हणले, तो म्हणला आता माझ्याकडे एवढीच आहे, काय करू, म्हणजे दुसऱ्याकडनं घेऊन दे, नाही तर कोणाकडनं मागून आण आणि मला दे असं म्हणायचं. आता मागून सुद्धा काही मिळत नाही म्हटलं, बाबा म्हणायचे आता थांब. दिधली तरी आणि काणा, संपली म्हणता उसनी ज्ञाना, देव्हा कोठे उसनी मिळेना, तेव्हा मग याचना थांबविता. आणि तया भक्ता म्हणता फकीर न करी जा, फिकीर न करी जा, यत्किंचित देईन तुझला रुपये मी मस्त, पैसे तो निश्चिंत मजपाशी. आणि मग त्याला सांगायचे तुला पैशाला काहीही कमी पडणार नाही, मी आहे ना तुझ्या मागे. दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है, अपना अल्लाह ही माल, अल्लाह ही अल्लाह है. प्रत्येक जगामध्ये कोणाचं कुणी आहे. म्हणले कोण आहे तुमचं? अहो म्हणले आमची पत्नी आहे. कोण आहे तुमचं? आमची मुलं आहेत. कोण आहे तुमचं? आमचे आई वडील आहेत. कोण आहे तुमचे? आमचे भाऊ भाऊजाई आहेत. कोण आहे तुमचं? आपलं कोण आहे? आपले नातेवाईक आहेत, आपली मित्रमंडळी आहेत. आपण आपले कोण आहे म्हणलं की हे सांगतो, पण परमात्मा आपला आहे म्हणून सांगतो का? देव आपला, तो देव आपुला की जे वैभवा कोण पूसते. तो देव आपला झाला की वैभवाला काय कमी? तो देव आपुला की जे वैभवा कोण पूसते. तो देव एकदा का आपला झाला की वैभवाला काय कमी? ते म्हणले माझा एक अल्लाह आहे. आपल्याला विचारलं आपलं कोण आहे तर आपण आपल्या नातेवाईकांची नावं सांगू. माझा परमात्मा आहे असं आपण म्हणूच का? नाही म्हणणार. हे घर सुद्धा माझं आहे असं आपण म्हणू, पण हे घर मला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालं असं आपल्या मुखातनं शब्द बाहेर पडणार नाही. प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाचा अहंकार असतो, पण हे सगळं बाबांनी दिलंय याची सदैव आठवण आपल्याला पाहिजे. दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है, अपना अल्लाह ही अल्लाह है. आपलं ह्या जगात कोणी नाही, आपल्याला एक अल्लाह आहे. म्हणजे मी कशात गुंतलेलो नाही. बाबांना काय सांगायचं आहे? मी कशात गुंतलेलो नाही, मी एक कुणाचा आहे? परमात्म्याचा आहे. आपल्याला तो मी परमात्म्याचा आहे किंवा परमात्मा आपला आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. करी जो मज जीव प्राण ऐशियाचीच, मज वाण तो देता मज एक गुण, देतो मी शतगुण तयासी. ज्याने आपला जीव मला दिलाय, जीव द्यायचा म्हणजे काय? जीव द्यायचा नाही, आपलं मन त्या भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे. ज्याने आपलं मन मला दिलंय त्याला मी सर्वस्व दिलंय म्हणतात.
करी जो मज जीव प्राण ऐशाशीच मज वाढ तो देता मज एक गुण देतो मी गुण तयासे असे ना मोठा लक्षाधीश तयासी ही दक्षिणा मागाव्यास निर्धनागरी जाव्यास करीताज्ञेस महाराज. लक्षाधीश मनुष्य असला तरी त्याला निर्धन माणसाच्या घरी दक्षिणा मागायला पाठवेल का? त्याचा अहंकार नाहीसा करण्यासाठी. मोठा धनाढ्य अथवा रंक गरीब दुर्बळ अथवा खंक एक उणावा एकाधिक नाही ठाऊक साईसी. साईबाबांना श्रीमंत गरीब हा भेद नव्हता. वंदोनी आज्ञाशिरी निर्म्याने होणे अंतरी बाबा लागी याचना करी जाऊनी घरी गरिबांच्या तरी या पोटी हाच सारांश दक्षिणेचे करून निश बाबा शिकवित निभक्तास वरावयास सलीनता माणस. बाबा या निमित्ताने त्याच्या मनामध्ये नम्रता निर्माण करायची. सलीनता उपजेल कोणाशी ऐशी शंका साधूस तो पाहिजे धन का यथार्थी विचार करता का भेटेल आशंका मनाची. काही वेळेला लोकांना असं वाटेल की बाबा कशासाठी लोकांना दक्षिणा मागायची, साधूंना काय करायची दक्षिणा. साई जरी पूर्ण काम दक्षिणेचे काय काम कैसा असेल तो निष्काम भक्तासे दाम मागे जो गया सिगारा आणि हिरा ताम्र नाणे वा स्वर्ण मोरा एकची परिणामाचा विकारा तो का निज करा पसरतो उदरपूर तीर्थ मागती भिक्षा वैराग्याची वरली दीक्षा तया विरक्ता निरपेक्षा काय अपेक्षा दक्षिणेची. बरं म्हणले पोट भरायसाठी दक्षिणा मागावी तर ते भिक्षा मागतात आहे निरपेक्ष वृत्ती. आणि मग कशासाठी बाबा दक्षिणा मागतात? तया विरक्ता निरपेक्षा काय अपेक्षा दक्षिणेची. बरं अंगावर ढगळा कपडा घातलेला आहे, डोक्याला एक वस्त्र बांधलेलं आहे. मग अशा माणसाला एवढ्या दक्षिणेची आवश्यकता काय आहे? अष्टसिद्धी जोडल्या करीत याचे सदा तिष्ठती द्वारी नाना निधी दयाचे अज्ञाधारी तया कालाचारी द्रव्यार्थ. अष्टसिद्धी दासी परी राबतात ज्याच्या घरी तोर तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे. अष्टसिद्धी त्याच्या दरबारात राबतायत आणि मग तो कशासाठी मागतोय लोकांना? ऐहिकावरी मारुनी लाठा मुष्मिकान डुंकोनी पाहता ऐसे जे सामगदर्शी विरक्त धन किमळत दयाना. ज्याने ऐहिक सुखावरती लाथ मारलेली आहे. मशिदीत जातात एका पोत्यावरती बाबा बसत होते. मग ज्याने सगळ्या ऐश्वर्याला लाथ मारलेली आहे, ऐहिक ऐश्वर्याला ज्याने लाथ मारली ते कशासाठी धन मागताय? साधू किमर्थ व्हावी दक्षिणात याने असावी निरीक्षणा फकीर हो निलोप सुटेना नित्याराधना पैशाची. म्हणजे फकीर झाले पण यांना धनाचा लोभ सुटत नाही. प्रथम दक्षिणा घेती दक्षिणा पुनर्दक्षिणा मागते दक्षिणा निरोप घेता आणा दक्षिणा क्षणोक्षणी काय. दर्शनाला गेले की दक्षिणा मागतात, पुन्हा निघाले की दक्षिणा मागतात, पुन्हा आज्ञा आणा मागायला आलो तरी दक्षिणा मागतात. काय परी बाबांचा क्रम विलक्षण करू जाताची चंदन विलेपन किंवा अक्षदाद्य अलंकरण दक्षिणा प्रदान कांक्षी. बाबांना गंध लावायला का चंदन लावायला जा, अक्षदा लावायला जा, दक्षिणा मागायचे बाबा. आरंभिताची पूर्वाराधना बाबा आधीच मागते दक्षिणा. ओम तत्सत ब्रह्मार्पणा तक्षणाची करणी. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. बाबांना दिलं म्हणजे कुणाला दिले? तत्सत ब्रह्मार्पण. ब्रह्माला जाऊन पोचतो ते. आरंभिताची पूर्वाराधना बाबा आधीच मागते दक्षिणा. ओम तत्सत ब्रह्मार्पणा दक्षिणाची करणी की तरी शंकेची निरसन करा या नलगे महाप्रयत्न होता क्षणैक दत्तावधान समाधान दाखल. याच्यासाठी जास्ती विचार करण्याची आवश्यकता नाही. धनाचा जो करणे संचय धर्म घडावा हाची आशय परिशुल्लक काम आणि विषय यातेची वेचेते. धनापासाव धर्म घडे धर्मापासाव ज्ञान जोडे स्वार्थ तरी तो परमार्थी जडे मना तुडे समाधान. आरंभी भूतकालपर्यंत बाबा काहीच नव्हते घेत जळक्या काड्यांचा संग्रह करीत तोचिके भरीत खिशात. बाबा सुरुवातीला दक्षिणा मागत नव्हते, जळक्या काड्या खिशात ठेवायचे. असो भक्त वा भक्त कोणाही पाशी काही मागत दिडकी दुगाणी ठेवल्या तेथ तंबाखू आणि तेव्हा तेल. सुरुवातीला तंबाखू किंवा तेल घेऊन यायचे त्याच्यानं कोणी पैसे बाबांपुढे ठेवले तर. तंबाखूचे फार प्रेम ओढीत बिडी अथवा चिलिमा त्या चिलमीची सेवाय निशम बहुधा निर्धून नसे.
काही वेळेला ते तंबाखू ओढायचे, बिडी ओढायचे, चिनी ओढायचे. दिडकी दिडल्या घाली तर खिसा कोणी ठेवता कोणी डब्बू पैसा परत कधी तैसा तैसा क्रम हा ऐसा बहुकाळ. सुरुवात दिला दिडकी ठेवली तर खिसा ठेवायचे, डब्बू पैसा ठेवला तर परत करायचे. वरी पुढे काही काले साईबाबांचे महात्म्य वाढले, भक्तांचे सवय येऊ लागले, पूजन चालले विकृग नाही पूजेचे सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणे विण हे तो नित्यपूजेचे विधान पूजकाप्रमाण ठेवते. राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पादपूजना पूजक आणि उपायना तैसी दक्षिणा गुरुपूजे. उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्यदा अमृतवंत हेमदाता शुद्धिवंत मंत्रवर्णात हे वचन. दक्षिणा महत्वाची. मग ती गुरुच्या पाया पड्या जाताना गुरुच्या हातात दक्षिणा द्यायची. तेव्हा दक्षिणा द्यावी म्हणून सांगितले. बरोबर 2 ठिकाणी रिक्त असताना जाऊ नये म्हणून सांगितले. एक तर कुठं जावयाच्या घरी जाताना रिक्त असताना जाऊ, काहीतरी बिस्किटाचा पुडा म्हणा, काही खाऊ म्हणा, काहीतरी घेऊन जावं. म्हणजे रिक्त असताना जाऊ नये. कुठे मोकळ्या हाताने जावयाकडे जाऊ नये. आणि रिक्त असताना कुठे जाऊ नये, रिक्त असताना गुरुकडे जाऊ नये. गुरुकडे जाताना काही ना काहीतरी घेऊन जावं. राज्याभिषेक सिंचना, राज्याभिषेक करायचा असेल तरी जे कोणी तुम्हाला राज्याभिषेक करतात त्या गुरूंना दक्षिणा द्यावी लागते. राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पदपूजना किंवा पाद्यपूजा करायची झाली, शंकराचार्य येतात, कोणी येतं, त्यांची पाद्यपूजा करायची झाली, काहीतरी दक्षिणा तिथं द्यावी लागते. संपादिता पदपूजना पूजकांती उपायना तैसी दक्षिणा गुरुपूजे. त्याचप्रमाणे गुरुच्या पूजेला जाताना दक्षिणा ठेवावी. उच्चादिवी दक्षिणावंत, उच्चासनावर स्थित असणाऱ्यांना दक्षिणा द्यावी. उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्यदा अमृतवंत सुवर्णदान देणारे त्यांना ज्ञानवान व्हा असा आशीर्वाद देतात. हेमदाता शुद्धिवंत, जे कोणी सुवर्णाचं दान देतात त्यांना चित्तशुद्धी व्हावी म्हणून आशीर्वाद देतात. मंत्रवर्णात हे ते वचन वेदभागात असं वचन आहे. हे या ठिकाणी म्हणजे गुरुकडे जाताना रिक्त हस्ताने जाऊ नये, गुरुंना काहीतरी द्यावं, त्याला दक्षिणा द्यावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. सौमंगल्यम गंधदाने आयुष्यवर्धने अक्षदेने श्री ऐश्वर्य पुण्य पुष्पफुलतांबूलर्पणे दक्षिणेने बहुधनता गंधाक्षदा पुष्पतांबूल पूजा द्रव्या तैसे मूल तैसी दक्षिणा सुवर्णफूल बहुधन फल वितरिते. गंधदानाने मांगल्य प्राप्त होतं. गंधापांतो ऐश्वर्यम, आयुष्य अक्षदेने अक्षदा अर्पण केली की आयुष्याचं बलवर्धन. गंधापांत सौमंगल्यम, गंधाने मांगल्य सौभाग्य सौमांगल्यम प्राप्त होतं. गंधापांत सौमांगल्यम, अक्षदापांतो आयुष्यवर्धन होतं अक्षदा दिल्याने. पुष्पापातू श्रीवर, पुष्पफल अर्पण केल्यानंतर श्री म्हणजे लक्ष्मी प्राप्त होते, ऐश्वर्य प्राप्त होतं. दक्षिणेने आपली संपदा विपुल होत जाते, वाढत जाते. गंधा अक्षर पुष्पतांबूलम पूजा द्रव्या जैसे मूल गंध फूल अक्षर. म्हणजे कुठलीही पूजा करायची झाली तर पहिल्यांदा तुम्हाला काय पाहिजे, गंध पाहिजे, फुलं पाहिजेत, अक्षरा पाहिजे, त्याशिवाय पूजेला सुरुवात होत नाही. गंधा पांतो सौमंगल्यम पुष्पा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे हे अर्पण करताना पूजा द्रव्यामध्ये ह्या गोष्टी जशा आवश्यकता आहेत तशी दक्षिणासुद्धा आवश्यक आहे. पूजा द्रव्यात गंधाक्षद पुष्प तांबूल पूजा द्रव्यात जैसे मूल तैसी दक्षिणा सुवर्णफूल बहुधन फल वितरिते. सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणा समर्पय. म्हणजे त्यावेळेला पूर्वीच्या काळी सुवर्ण पुष्प अर्पण करत होते, आता आपण म्हणतो सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणा समर्पयावे. दक्षिणा लागे देवता पूजने तैसी सांगता सिद्धर्थम जने व्रतोद्यापन वायंदानी हिरण्य लागे अर्पावया. देवाच्या पूजेच्या वेळेला दक्षिणा ठेवावी लागते, पूजेच्या सांगतेच्या वेळेला दक्षिणा द्यावी लागते.
जगाची ही घडामोड पैशावरी सारी मोड, आबरू नुकसानीची फेड फेडतात ही पैशाने. जगामध्ये ही सगळी घडामोड चालली. कोणी एखाद्याने आपल्या आबरूवरती घाला घातला असला तरी त्याची काय होतं, त्याने माझी एवढी आबरू घेतली, मग मला त्या निमित्ताने पैसे द्या. मग त्याची तडजोड, आबरूची तडजोडसुद्धा पैशानेच होते. हे पूर्वीच्या काळी पद्धत. आबरू नुकसानीची फेड फेडतात हे पैशाने. हिरण्यगर्भ इत्यादी मंत्र उच्चारिता. देवपूजेसही दक्षिणासंमत, संत पूजनेच का नको. देव आणि संत एकच आहे. मग देवाच्या पूजेमध्ये जर दक्षिणा लागते तर संतांच्याही चरणाजवळ जाताना दक्षिणा अर्पण करावी. संत पूजनेच का नको. संत दर्शना जाता आपोआपल्या ज्ञानानुसारता. येथे कोणाच्या काय चित्ता एकवाक्यता दुर्मिळा. भजन भावार्था कोणा म्हणे, कोणी संत परीक्षेला म्हणे, कोणी ये म्हणे मनीचे सांगुने. देईल जनी तो संत, कोणी प्रार्थिती दीर्घायुता. हस्ती हिरण्य संपत्ती मता, कोणी पुत्रपौत्रवत्ता. खंडित सत्ता मागते, नवल बाबांची आघात शक्ती. जावो तर कोणी कराया कुठाळी, दुर्बुद्धीची होऊन वळी. चरणकमळी विनसत. काही लोक बाबांची परीक्षा घ्यायला जायचे, कोणी काही टिंगल टवाळी करायला जायचे, कोणी भक्तिभावाने अर्पण करायचे. पण बाबांच्या जवळ गेला की कुटिलांची कुटिल बुद्धी नाहीशी व्हायची. हेही भाग्य नसली असेल अनुता तरी पावत चित्ते. कोणी निर्माण निश्चिती दृढ प्रचिती पावत. समजा अनुताप मनामध्ये झाला, अनुताप तरी पावत चित्ती. मनामध्ये त्यांना विरक्ती निर्माण व्हायची. हळूहळू आपण केलेल्या कर्माचा पश्चाताप होत जायचा. हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वदैव प्रपंचासक्त. दक्षिणादाने चित्तशुद्ध व्हावे ते मनोगत बाबाचे. हे सगळे येणारे भक्त प्रपंचामध्ये आसक्त झालेले असतात. त्यांना प्रपंचातल्या काही गोष्टीची आवश्यकता असते. मग ते बाबांच्या चरणी अर्पण केलं की बाबा म्हणतात जा तुला मिळेल. पेरल्याशिवाय कसं उगवणार आहे. संतांच्या चरणी दिलं, सुपीक भूमीमध्ये पेरलं तरच उगवेल, इतर ठिकाणी टाकून काय उपयोग. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती. म्हणजे यज्ञाने दानाने आणि तपश्चर्येने ज्ञान प्राप्त होतं. यज्ञेन दानेन तपसाही आत्मज्ञानोत्सुका ही प्रति दक्षिणा प्रधान साधना युक्ती. स्पष्ट वचन होते सांगते. भक्त स्वार्थी वा परार्थी दोघांचे इष्टप्राप्ती. तरी दक्षिणाने जे गुरुप्रती निज हितार्थ द्यावी. की भक्त स्वार्थी असो का परमार्थी असो, त्याने बाबांना म्हणजे आपल्या गुरुला दक्षिणा अर्पण करावी. प्रजापती देवादैत्या मानवासकडे नापत्या. ब्रह्मचर्य वा संपदा उपदेश मागता हिच्यामध्ये. एकाक्षर उपदेश केला, काय येणे बोध झाला तोही विचारून दृढ केला. अभिनव लीला श्री गुरु शिष्य. आता प्रत्येक शब्दामध्ये अर्थ असतो. फक्त द हा शब्द सांगितला तर त्या द चे किती अर्थ होतात ते आपण उद्या पाहूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुखदातार जीवा. चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडून यानंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती
साई बाबा. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. धाविसी दया घना ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा. तुमाचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग धाविसी अनाथा, धाविसी अनाथा. आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा. आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा अपुली भाक, अपुली भाक. आरती साई बाबा. आरती साई बाबा. सौख्य दातार जीवा चरण रजतडी. देवा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. टांगण वंदिन चरण डोळ्याने पाहे रूप तुझे. प्रेमे रंगेन आनंद पूजन भावे वाळेन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गुरु साईनाथ महाराज की जय.